नमस्कार, जय भीम. मी प्रज्ञा चेतन निमगडे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी. येणाऱ्या आरमोरी येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढविणार आहे. यासाठी मागील 5 वर्षात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात केलेला कामाचा आम्ही आढावा सादर करत आहे. आरमोरी येथील सरकारी जमीन प्लॉट विक्रेत्यांनी विकायला काढली तरी सुद्धा स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आरमोरी शहरात जंतुनाशक औषधीची फवारणी करा अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील आशा स्वयंसेविका पदभरती रद्द करून पारदर्शक राबवा अशी मागणी निवेदनातून देण्यात आले. जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भरवण्यात धरणे आंदोलन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले. यावेळी मी उपस्थित होते. आरमोरी शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू असा इशारा प्रसिद्ध केलेला पत्रकार मार्फत देण्यात आला. या बातमीचा इम्पॅक्ट पोलीस प्रशासनानिमित्त महिनाभर अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आरमोरी येथील टी पॉइंट चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले. मणिपूर येथील कुकीय आदिवासी समूहातून महिलांची व्यवस्था दिंड काढण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीला घेऊन आरमोरी येथे कॅन्डल मार्च करण्यात आला व तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट 40,000 बोनस द्या अशी मागणी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची समाजकंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याचे निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने तहसीलदारांना निवेदन दिले. आष्टी येथील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न व शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरमोरी शहरातील समस्या सुटल्याने सुटत नसल्याने आरंभी शहरातील समस्यांचा सर्वे करून सर्व समस्या सोडविण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. आरमोरी येथील अनधिकृत लहान मालकावर कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. आरमोरी येथील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेताना बनावट कागदपत्र जोडल्यामुळे संबंधित कंत्राटकारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. परंतु या सगळ्या प्रकरणात मुख्याधिकारी सुद्धा तेवढेच दोषी असल्याने मुख्य अधिकारी यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर चळवळ येथील कार्यकर्ता अक्षय भालेराव याची जातीय व त्यांनी हत्या केली. तसेच आलापल्ली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जलद गतीने न्यायालयात खटला चालवून सर्व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली. कुरखेडा तालुक्यातील शिरपूर गावात जागेच्या वादामुळे संपूर्ण बौद्ध वस्तीवर गावातील काही समाजकंटक जातीय व त्यांनी बहिष्कार टाकून सामाजिक सलोखा घडवण्याचे कृत्य करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. अरुण येथील अनेक वादामध्ये असलेले लोखंडी वीज खांब गंजले आहेत. तसेच नाल्यात सुद्धा दर्जाहीन असल्याने त्याखातील अशी शक्यता व्यक्त करीत उपाययोजना करावे, अन्यथा नगर परिषद या आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषदला दिला. मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाचा आरोप करून भाजप सरकारच्या
निषेध नो जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरमोरी नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 महिन्यापासून वेतन मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याने मुख्याधिकारी यांच्याकडे धडक देऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले. फार्मर शहराच्या विद्यानगर परिसरात रोड नाल्या अभावी संपूर्ण परिसरात गाण्याचे साम्राज्य पसरले असून विद्यानगरातील विविध समस्यांना घेऊन वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेतृत्वात नगर परिषदेवर धडक देण्यात आले.